विकसित भारताच्या स्वप्नाकडे जाणारं एक दमदार पाऊल आहे। आपण जर बघितलं तर विविध क्षेत्रांना पुढचे काही वर्ष दिशा, गती आणि निधी तिन्ही गोष्टी देण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून झालेला आपल्याला पाहायला मिळतो। विशेषतः वाढतं शहरीकरण जे महाराष्ट्रासारख्या राज्याकरता एक मोठा चॅलेंज आहे, त्याला बद्ध करण्याकरता पहिल्यांदाच 5 लाख संख्येच्या सगळ्या शहरांचा एकात्मिक विचार हा या अर्थसंकल्पाने केलेला आहे, ज्याचा मोठा हा महाराष्ट्रासारख्या आपल्या राज्याला होईल। विशेषतः उद्योग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात आणि रोजगार हे या अर्थसंकल्पाचं दिसतं आहे आणि वेगवेगळ्या प्रायोरिटी प्रचंड मोठ्या प्रमाणात औद्योगिक सवलती देऊन मिळणार मॅन्युफॅक्चरिंग एक असलेल्या महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात मिळेल आणि मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणि रोजगार निर्मिती आपण करू शकतो हे देखील याला पायाभूत सुविधा क्षेत्र 12 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक केंद्र सरकार यावर्षी करणार आहे। एक प्रकारे आपण जर विचार केला तर वर्षाला 1 लाख कोटीची गुंतवणूक करायचो, त्यावरनं एकाच वर्षात 12 लाख कोटी रुपये हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल। विशेष पशुपालन, मत्स्य व्यवसाय आणि सिंचन 4 अतिशय भरीव योजना त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन एक चांगला प्लॅन या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून या ठिकाणी निर्मलाजींनी घोषित केलेला आहे। महिलांकरता विशेषतः लखपती दीदीची जी यशस्वीता आहे ती पाहता आता मोठ्या प्रमाणात आमच्या या सगळ्या बचत गटांकरता मार्केट प्लेस तयार करण्याची एक मोठी योजना याच्यामध्ये आलेली आहे। विमेन लेड अशा पद्धतीनं म्हणजे ज्याचं नेतृत्व महिला करतात अशा पद्धतीच्या औद्योगिक इकोसिस्टीम तयार करण्याच्या संदर्भात एक मोठी व्यवस्था या ठिकाणी तयार झाली आहे। त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून वाढवण्याचं काम होणार आहे आणि त्यासोबत शिक्षणाच्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या गुंतवणूकी करत असताना प्रत्येक जिल्ह्यामध्ये महिलांकरता हॉस्टेल ही योजना देखील या ठिकाणी घोषित करण्यात आलेली आहे। आपले आरोग्य व्यवस्था बळकट करण्याकरता प्रत्येक जिल्ह्याच्या रुग्णालयामध्ये त्या ठिकाणी कॅज्युअल्टी आणि ट्रॉमा सेंटर हे तयार करण्यात येणार आहे। यामुळे विशेषतः जे ग्रामीण आणि गरीब अशा प्रकारची आपली जी लोकसंख्या आहे त्यांच्याकरता खूप मोठ्या प्रमाणात ही व्यवस्था या ठिकाणी आणि आपल्याला होईल। अनेक योजना ज्या या ठिकाणी करण्यात आल्या त्यामध्ये विशेषतः ग्रोथ हब्स या प्रत्येक ग्रोथ हबला 5 वर्षामध्ये 5000 कोटी रुपये प्रत्येकी देण्याचा एक कार्यक्रम हा आखण्यात आलेला आहे। याचा फायदा महाराष्ट्राला होईल कारण आपण ग्रोथ हब आणि नागपूर ग्रोथ हब असे 3 ग्रोथ हब आता आपल्याला आपल्या आयोगाच्या माध्यमातून आपण केलेले आहेत। त्यामुळे आपल्याला मोठा फायदा हा या ठिकाणी निश्चित होईल। यासोबत विशेषतः आपल्याला कल्पना आहे की काही कॉरिडॉर्स
हे घोषित करण्यात आलेले आहेत उद्योगाच्या बाबतीत, त्यामध्ये महाराष्ट्राला मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा हा होऊ शकेल, कारण ती ऑलरेडी आपल्या चॅलेंज बोर्डमध्ये पहिल्यांदा आपण त्या ठिकाणी त्याचा फायदा घेऊ शकतो. अनेक वर्ष होती मुंबई पुणे हाय स्पीड कॉरिडॉर घोषणा झाली आहे. पुणे कॉरिडॉर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचं जे क्षेत्र आहे त्याला त्याचा एक मोठा फायदा आणि मराठवाड्याच्या क्षेत्राला देखील त्याचा एक फायदा होईल, अशा प्रकारचा एक हाय हा हो. यासोबत आपण जर एकूण सगळ्या तरतुदी बघितल्या, आता अजून माझ्या हाती यायचं आहे पण महाराष्ट्राला काही मिळत नाही, म्हणून पहिल्या ग्लिम्प्समध्ये महाराष्ट्राला काय मिळालं आहे ते मी आपल्याला या ठिकाणी सांगणार आहे. यापेक्षा अजून अनेक गोष्टी नवीन प्रिंट पूर्ण मी वाचू शकेन, कारण आता रेल्वेच्याही बजेटमधल्या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत अजून आलेल्या नाही आहेत. मागच्या वर्षी तर रेल्वेतच 23,000 कोटी आपल्याला मिळाले होते. सगळ्यात महत्त्वाचं डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसमध्ये नवीन आपल्याला काही त्यांनी फॉर्म्युला आहे त्यात महाराष्ट्राला फायदा झाला. आता डिव्होल्युशनमध्ये आपण मागच्या वेळेसपेक्षा वाढून 6.44% गेलेलो असल्यामुळे 98,306 केंद्र सरकार 98,306 कोटी. हे आपण जर विचार केला तर मागील वर्षी जे आपल्याला मिळत होते त्यापेक्षा भरीव जास्त आहे. किमान माझा अंदाज असा आहे, मी एक्झॅक्ट अंदाज आता नाही काढला, पण 15,000 ते 20,000 कोटी या डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसमध्ये या बजेटमध्ये जास्तीचे मिळणार आहेत. ही एक महाराष्ट्राकरता आणि हे दरवर्षी वाढत जाणार आहे, कारण पर्सेंटेज वाढल्यामुळे डिव्होल्युशनचा जो पूल आहे त्या पूलमध्ये दरवर्षी राईज होते. ती राईज पर्सेंटेजने आपल्याशी शेअर होणार असल्यामुळे मूळ पर्सेंटेज वाढल्यामुळे दरवर्षी पद्धतीनं आपल्याला हा निधी मिळणार आहे. यावर्षी 98,000 कोटी 98,306 म्हणजे जवळपास 1,00,000 कोटी रुपये हे सरकारकडनं मिळणार आहे. याच्या व्यतिरिक्त आपला जो ग्रामीण रस्ते प्रकल्प आहे त्याच्याकरता 378 कोटी, ॲग्री बिझनेस नेटवर्क 167 कोटी, इकॉनॉमिक क्लस्टर 283 कोटी, महाराष्ट्र टर्शरी केअर एज्युकेशन विकास कार्यक्रम जो आपण हातामध्ये घेतला आहे त्याकरता 385 कोटी, सिंचन योजनांचे सौर ऊर्जीकरण 207 कोटी, ॲग्री बिझनेस अँड रुरल ट्रान्सफॉर्मेशन यामध्ये 646 कोटी, डेव्हलपमेंट ऑफ अप्लाइड नॉलेज अँड स्किल्स फॉर ह्युमन डेव्हलपमेंट 313 कोटी. मी थेट तिथनं काढले असल्यामुळे इंग्रजी नाव आहे, त्याची मराठी नावं नंतर आपल्याला देतो मी. त्यानंतर जिल्ह्यांमध्ये संस्थात्मक संरचना क्षमता वृद्धीसाठी 240 कोटी, मुंबई अहमदाबाद हाय स्पीड कॉरिडॉर 6,103 कोटी, मुंबई मेट्रो 1,702 कोटी, पुणे मेट्रो 517 कोटी, MUTP 3 मुंबईकरता 462 कोटी, MMR रिजनमध्ये ग्रीन मोबिलिटी 155 कोटी, महामार्गावर ITS 680 कोटी. असे वेगवेगळे हे प्रकल्प आहेत. म्हणजे अगदी आपण प्रकल्पांचा विचार केला तरी आत्तापर्यंत जे बघितलेले आहेत त्यात 12,500 कोटी रुपये हे या ठिकाणी मिळालेले आहेत. इतर महाराष्ट्रातले देखील मी सांगितलेले आहेत आणि अजून बजेटची फाईन प्रिंट ही आपण त्या ठिकाणी बघतो. त्यामुळे एकीकडे महाराष्ट्राला डिव्होल्युशन ऑफ टॅक्सेसमधनं 1,00,000 कोटी रुपये आणि वेगवेगळ्या योजनांवर देखील मोठ्या प्रमाणात निधी महाराष्ट्राला या अर्थसंकल्पातनं मिळालेला आहे. एकूणच जर आपण अर्थसंकल्प बघितला तर आपण जी काही तिसऱ्या अर्थव्यवस्थेकडे वेगवान वाटचाल आहोत त्याचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पात मिळत आहे. 7% ग्रोथ रेट, जगामध्ये सर्वाधिक वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था पुन्हा एकदा भारत प्रस्थापित झाला आहे 7% ग्रोथ रेटमुळे. आणि हे सगळं करत असताना वित्तीय तूट
ही 4.5% आत आणण्यात पुन्हा एकदा अर्थमंत्र्यांना यश मिळालेलं आहे. अर्थमंत्र्यांनी कोविडच्या काळामध्ये जी तूट वाढली होती त्यावेळेस घोषित केलं होतं की टप्प्याटप्प्यानं पुन्हा आम्ही 4.5% आत ती आणू. ते त्यांनी आणलेलं आहे. डेट GDP रेशिओ हा एक महत्त्वाचा निकष आहे. त्याच्यामध्ये देखील मोठ्या प्रमाणात सुधारणा झालेली आहे आणि 50%कडे त्याची जी वाटचाल आहे ती सुरू झालेली आहे. जो एखाद्या अतिशय साऊंड अर्थव्यवस्थेचा भाग असतो त्या पद्धतीनं आर्थिक निकषांवरही अतिशय चांगल्या पद्धतीनं हा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे. एकूणच मला असं वाटतं की पुढचा जो काही काळ आहे या काळामध्ये सगळ्या राज्यांना विकासाची संधी मिळेल अशा प्रकारच्या तरतुदी यामध्ये करण्यात आल्या आहेत. टॅक्स साईडला जर आपण बघितलं तर विशेषतः सामान्य माणसाचे कंप्लायन्सेस हे पूर्णपणे त्या ठिकाणी संपवण्यात आलेले आहेत, फार कमी करण्यात आले आहेत. बिझनेसेसचे कंप्लायन्सेस कमी करण्यात आलेले आहेत आणि विशेषतः खूप मोठ्या प्रमाणात छोट्या छोट्या गोष्टींकरता जे पिनलायझेशन होत होतं त्याच्याऐवजी लोकांना त्या त्रुटी दूर करण्याची संधी देण्यात आलेली आहे. कॅन्सरचे ड्रग्ज असतील किंवा काही अत्यावश्यक 7 वेगवेगळ्या आजार असतील याच्या ड्रग्जवरची ड्युटी संपवल्यामुळे मोठ्या प्रमाणात तिथल्या रुग्णांना देखील त्याचा फायदा होणार आहे. त्यामुळे टॅक्स साईडलाही रिफॉर्म्सची जी प्रोसेस आहे ही प्रोसेस चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी मांडण्याचं काम या अर्थसंकल्पाने केलं आहे. दरवर्षी टॅक्स स्लॅबमध्ये बदल करणं हे अपेक्षित नाही. आपण जर या ठिकाणी बघितलं तर टॅक्स स्लॅबमध्ये 14 ते 25 या कालावधीमध्ये अभूतपूर्व बदल झालेला आहे आणि तो दरवर्षी करणं योग्य नाही. आता यावर्षी रॅशनलायझेशन करणं याच्यावर जास्त भर दिलेला आहे. लोकांना अजून टॅक्समध्ये सवलत मिळावी असं वाटतं, ते वाटणं साहजिक आहे. पण मागच्याच बजेटमध्ये इतकी भरीव अशा पद्धतीनं टॅक्सची सवलत दिलेली आहे. आता ती रॅशनलाइज करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 100% मिळेल. कारण आता आपण अर्थसंकल्प केंद्रानंतर याकरता सादर करतो की तो अधिक रिअलिस्टिक व्हावा. जसं मी सांगितलं की टॅक्स डेव्होल्युशनमध्ये आता यावर्षीपासून आपला वाटा वाढला, त्यामुळे आता आपल्यालाही आपलं बजेट करताना त्याचं लिव्हरेज घेता येईल. संक्षेप कर पाते नहीं हम, बड़े इसमें बोलते हैं. आज प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में जो देश की वित्त मंत्री निर्मला सीतारमण बजट हमारे सामने रखा है, विकसित भारत की ओर जाने वाला एक मजबूत कदम इस रूप में हम इसको देखते हैं. विशेष रूप से भारत को तीसरी सबसे बड़ी अर्थव्यवस्था बनाने के लिए एक बहुत मजबूत रोड मैप, उसका एक कालावधि और उसके लिए जो पैसे की आवश्यकता है उस प्रकार की प्रोविजंस इस बजट के माध्यम से हमको दिखाई पड़ती है. विशेष रूप से दुनिया में मैन्युफैक्चरिंग के क्षेत्र में जो अवसर हमको मिला है उस अवसर को प्राप्त करने वाला ये बजट है. साथ जो फ्रंटियर मैन्युफैक्चरिंग सेक्टर्स है उसमें भारत को प्रमुखता मिले इस दृष्टि से इसको तैयार किया गया है. इसमें योजना तैयार की गई है जिससे निवेश भी बढ़ेगा और साथ साथ बड़े प्रमाण पर जॉब क्रिएशन भी होगा और हमारे युवाओं को इसका फ़ायदा मिलेगा. विशेष रूप से खेती का क्षेत्र हो, पशुपालन क्षेत्र हो, डेयरी का क्षेत्र हो या फिर फिशरीज़ का क्षेत्र हो, इन सारे क्षेत्रों में या सिंचाई का क्षेत्र हो, बहुत कारगर योजना तैयार की गई है. बहुत जिसको हम कह सकते हैं भविष्य का विचार करते हुए योजना तैयार की गई है जिससे ये क्षेत्र विस्तारित भी होगा और इस क्षेत्र का फायदा भी मिलेगा. महिलाओं की ओर विशेष ध्यान इस बजट ने दिया हुआ है. जहाँ एक और जो हमारी लखपति दीदी का जो कार्यक्रम है
वो बहुत यशस्विता के साथ हमारे देश में चल रहा है और महिलाएं देश की व्यवस्था में योगदान दे रही है। उस योगदान को बढ़ाने के लिए जिस प्रकार से उनको मार्केट प्लेस उपलब्ध कर देने का एक कार्यक्रम इसमें घोषित किया गया है, इससे बहुत विकेंद्रित पद्धति से महिलाओं को सक्षम बनाने का काम होगा और अर्थव्यवस्था में वे एक बहुत मीनिंगफुल कंट्रीब्यूशन दे पाएगी। हमारी महिलाओं को एक प्रकार से हर जिले में उनके लिए हॉस्टल तैयार करना, इस प्रकार की योजना भी इसमें दी गई है जो बहुत महत्वपूर्ण है। हेल्थ सेक्टर में भी हर ग्रामीण रुग्णालय में, जिला रुग्णालय में वहाँ पर कैजुअलिटी और ट्रॉमा सेंटर खोलकर इस पूरी सिस्टम को मजबूत बनाने का काम ये केंद्र सरकार कर रहा है और विशेष रूप से 12 लाख करोड़ रुपए का निवेश, ये जो हमारी जिसको हम पायाभूत कह सकते हैं, अधोसंरचना जिसको हम कहते हैं, उसमें कैपिटल एक्सपेंडिचर में ये जाएगा, जिसके कारण इंफ्रास्ट्रक्चर के क्षेत्र में बहुत बड़े पैमाने पर ये निवेश होने वाला है और देश को एक बड़ी गति मिलेगी। अगर हम कुल मिलाकर देखें तो विशेष रूप से डिवोल्यूशन ऑफ टैक्सेस में भी जो नया वित्त आयोग है उसने जो फॉर्मूला दिया था उस फॉर्मूले को पूरे तरीके से एक्सेप्ट किया गया है, जिससे राज्यों को फायदा होगा। अगर महाराष्ट्र का हम विचार करें तो महाराष्ट्र को डिवोल्यूशन ऑफ टैक्सेस में अभी 6.41% इतना डिवोल्यूशन मिलने वाला है, जिसके कारण इस वर्ष हमको 98,000 करोड़ रुपए मिलेंगे और हर साल ये पैसा बढ़ते जाएगा। तो मैं ऐसा मानता हूँ महाराष्ट्र सहित सभी राज्यों के लिए बहुत महत्वपूर्ण है। विशेषतः जिन राज्यों में तेजी से शहरीकरण हो रहा है, ऐसे महाराष्ट्र जैसे राज्य को अलग अलग प्रकार की जो योजनाएं मिली है, 5 लाख की जनसंख्या से ऊपर के जो शहर है उनके लिए जो योजनाएं आई है, या ग्रोथ हब के लिए 5,000 करोड़ रुपया पर ग्रोथ हब अगले 5 सालों में देने की जो बात है, उसका महाराष्ट्र को फायदा होगा, क्योंकि MMR, PMR और नागपुर ऐसे 3 ग्रोथ हब ये महाराष्ट्र में चल रहे हैं। मुंबई से पूना ये जो एक हाई स्पीड ट्रेन की बहुत पिछले 10-15 सालों से मांग चल रही थी, इसको मंजूर किया गया है। पूना से हैदराबाद की भी जो मांग थी उसको भी पूरा किया गया है। और कुल मिलाकर सारे जो अलग अलग क्षेत्र हैं, इन क्षेत्रों को बहुत बड़े पैमाने पर दिशा देने का काम इस बजट ने किया है। मैं ऐसा मानता हूं कि इस बजट के कारण तीसरी बड़ी अर्थव्यवस्था और बाद में विकसित भारत, इन दोनों सपनों को हम पूरा कर पाएंगे। देवेंद्रजी, खरंतर 2 दिवसांपूर्वी जी घटना घडली त्यानंतर अर्थ खातं म्हणजे अर्थसंकल्प तुम्ही मांडणार, केंद्राचं बजेट आणलं, अर्थसंकल्प तुम्ही मांडणार, पण सरळ मार्गी अजूनही विरोधकांनी घेतलेलं दिसत नाहीये। एक आरोप होतोय भाजपवर की ही संधी भाजपनं साधली आणि म्हणून अर्थ खातं परत संसद ताब्यात घेतलं, काय याला उत्तर आहे? असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी मी चर्चा केली, कारण अर्थसंकल्प मांडायचा आहे। अर्थसंकल्प म्हणजे नुसतं एक भाषण वाचायचं नसतं, त्याकरता सिरीज ऑफ बैठका घ्याव्या लागतात, प्रत्येक विभागासोबत बैठक घ्यावी लागते, प्रत्येकाचा त्या ठिकाणी नियत वेळ ठरवावा लागतो, नियत वेळेप्रमाणे त्यांचे फॉर्म्स भरून घ्यावे लागतात, मग त्याचं असेसमेंट करून त्यांनी त्या सगळ्या योजना योग्य पद्धतीने त्याच्यामध्ये आणल्या आहेत की नाही, ते त्या योजना ज्या परमनंट योजना त्याच्या पुरवणी मागण्या मागणार नाहीत, या दृष्टीनं त्यांचं कमी अधिक करावं लागतं। या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात। या सगळ्या गोष्टी ताई आत्ताच या ठिकाणी उपमुख्यमंत्री झालेले आहेत, त्यामुळे इतकं मोठं एक्सरसाइज करणं त्यांना लगेच शक्य होईल अशी परिस्थिती नाही। अजून त्या दुःखातनंही पूर्णपणे बाहेर आलेल्या नाहीत, त्यामुळे लगेच पूर्ण क्षमतेने ते काम करायला लागतील अशी अपेक्षा करणंही अयोग्य आहे। आणि म्हणून आम्ही बसून ठरवलं की या संदर्भात हे खातं आत्ता माझ्याकडे ठेवून मी ते बजेटची जी काही एक्सरसाइज आहे ती मी पूर्ण करावी, एक्सरसाइज मी पूर्ण करणार आहे आणि अधिवेशनानंतर या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करून मग काय करायचा हा निर्णय आम्ही करू। मला मुळातच आता अशा परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मी प्रचाराला उतरावं हे काही मला योग्य वाटलं नाही। मला असं वाटतं की शेवटी निवडणुका येतात जातात आणि पक्ष देखील सक्षम आहे, पक्ष योग्य पद्धतीने त्या निवडणुका लढवेल, पण आता मी जाऊन त्या ठिकाणी जाहीर सभा करायच्या आणि त्याच्यामध्ये
शेवटी काही राजकीय वक्तव्य देखील होतात, तर माझ्या सहकाऱ्यांची मी चर्चा केली, आमचे अध्यक्ष आहेत रवीजी, त्यांचीही चर्चा केली आणि सगळ्यांचं मत पडलं की माझा निर्णय योग्य आहे. मी त्या ठिकाणी प्रचाराला न जाणं हे योग्य आहे. मी सगळ्यांना एक आव्हान करेन की बाबा तुम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाला किंवा महायुतीला मतदान करा, तेवढं त्याच्या पलीकडे मी काही प्रचाराला जाणार गेले नाही. 2 दिवस सातत्याने अशा बातम्या पसरवल्या जात आहेत. वारंवार भाजप म्हणजे खास करून राज्यात काही दुर्दैवी घडलं की भाजपने कोणालाही विरोध केलेला नाही. भाजपशी या संदर्भात चर्चाही झालेली नाही. मी पुन्हा एकदा सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा एक स्वतंत्र पक्ष आहे. त्यांच्यात कोणाला पद द्यायचं, कोणाला तिकीट द्यायचं, कोणाला नॉमिनेशन द्यायचं याचे निर्णय ते घेतात, ते निर्णय आम्ही घेत नाही. यापूर्वी तुम्ही पाहिलं असेल, जेव्हापासून ते आमच्यासोबत आले, कोणाला खासदार करायचं, कोणाला आमदार करायचं, कोणाला अध्यक्ष करायचं, कोणाला सचिव करायचं, त्यांचे सगळे निर्णय हे त्यांनी घेतले आहेत. कोणाला मंत्री करायचं निर्णय त्यांनी घेतलेले आहेत. त्या निर्णयांमध्ये आमचं काही म्हणणंही नाही, आमचा काही से विमानाची जी कंपनी आहे ती युरोपात ब्लॅकलिस्टेड आहे. आता मुंबईत महाराष्ट्रात या संदर्भात काही कारवाई झाली? आता या संदर्भातलं इन्व्हेस्टिगेशन हे DGCAने सुरू केलेलं आहे आणि DGCA हीच कॉम्पिटंट अथॉरिटी आहे. त्यामुळे त्यांच्या रिपोर्टनंतर त्या संदर्भातली पुढची कारवाई आपण करू. राज्यात काही विपरीत घडलं की त्याचं आत्तापर्यंत एवढीच माहिती आली की कोणीतरी गोळीबार केला आहे, स्कूटी ती सापडलेली आहे, त्याच्या मालकाचाही पत्ता लागला आहे, त्यांनी ती विकलेली आहे. लवकर सापडेल कोण जो कोणी असेल. सर एक प्रश्न आहे की राज्यात काही विपरीत घडलं की त्याचा एक नॅरेटिव्ह तयार केला जातं विरोधकांकडून की भाजप जबाबदार आहे, देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत किंवा केंद्रीय भाजप जबाबदार आहे. या सगळ्या घटनेत देखील अशा काही गोष्टी पसरवल्या गेल्या, खास करून पार्थ पवार यांनी येऊ नये किंवा इतर सगळ्या गोष्टी किंवा एकत्रीकरणाच्या बाबतीत भाजपचा आक्षेप, या सगळ्याला काय उत्तर आहे? एक नॅरेटिव्ह वारंवार पसरवलं जातं. मी दोनच गोष्टी याच्यात सांगेन. खरं म्हणजे आता हे सगळं बोलायची वेळ आहे, पण दोनच गोष्टी सांगेन की समजा अजित पवार साहेब हे अशा प्रकारचं कुठल्याही एकत्रीकरणाची चर्चा जर करत होते, तर ती कुठलीही चर्चा भाजपशी चर्चा केल्याशिवाय करतील का? त्यामुळे ते जर चर्चा करत असतील तर त्यांनी भाजपची चर्चा केली असेल, ते करत नसतील तर वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पहिल्यांदा तर हे लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो, चर्चा करायची नाही करायची, विलिनीकरण करायचं, सर्वस्वी 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं डोमेन आहे. हा आमची अपेक्षा एवढी असेल, कुठलाही निर्णय घेण्याच्या आधी त्यांनी आमच्याशी चर्चा एकदा करावी आणि ते करतातच आणि ते पुढेही करतील. त्यामुळे याही संदर्भात दुसरं, समजा अजित पवार साहेब अशा प्रकारच्या चर्चा करत होते तर ती चर्चा ते NDAतनं बाहेर पडण्याकरता करत होते का? ते का सरकारमधनं बाहेर पडणार होते का? त्यांनी तर स्पष्टपणे सरकारमध्ये ते स्टेबल होते. त्यामुळे रोज काहीतरी कन्फ्युजन तयार करायचं आणि मग आपली इकोसिस्टीम वापरून ते कन्फ्युजन इको करायचं, ही पद्धती अयोग्य आहे, ही योग्य नाही आहे. बघा असं आहे, आत्ताच्या परिस्थितीत आम्हालाही राजकारण करायचं नाही, नाहीतर मी अनेक गोष्टी सांगू शकतो. काय घडलं आहे, काय घडतं आहे, मला सगळं दिसतं आहे. मी सगळ्या गोष्टींचा साक्षीदार आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझे आणि अजितदादांचे जे संबंध होते त्यात जवळजवळ सगळ्या गोष्टी ते मला सांगायचे, माझ्याशी शेअर करायचे. त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी जवळपास 1 तासभर आम्ही दोघं गप्पा मारत बसलो. त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीत शेवटी खालच्या स्तराचं राजकारण करणं योग्य नाही. त्यांच्या पक्षाने निर्णय घेतला. एक लक्षात ठेवा की आज 2 वेगवेगळे पक्ष झालेले आहेत. शरद पवार साहेबांचा पक्ष आहे, अजित पवार साहेबांचा पक्ष आहे. आता अजित पवार साहेबांच्या पक्षाने हा निर्णय घेतला की आमचं नेतृत्व हे सुनेत्राताईंनी करावं आणि त्यांनी हा निर्णय घेतला की सुनेत्राताईंनी नेतृत्व करण्याकरता शपथविधी करावा. त्यांनी सुनेत्राताईंना सांगितलं, सुनेत्राताईंनी त्या ठिकाणी तो शपथविधी केला. त्यामुळे हा निर्णय सर्वस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आहे. आमची पहिल्या दिवशीपासून एक भूमिका आहे की आमचे साथीदार कोण आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार यांच्या नेतृत्वाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. त्यामुळे आमच्या साथीदारांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहणं ही आमची जबाबदारी आहे.
ती जबाबदारी आम्ही कालही केली, आजही करू. जो शपथविधी झाला त्याच्यावरती बरीच टीका होती की घाईघाईत शपथविधी झाला किंवा राष्ट्रवादी पक्ष सुरक्षित ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. याची युती कोणाची युती किंवा मग हा निर्णय काय घ्यावा? मला असं वाटतं की याचं जे उत्तर आहे ते उत्तर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देईल, कारण हा निर्णय त्यांचा आहे. आणि शेवटी शपथविधी कधी करावा, काय करावं या संदर्भात तो पक्ष निर्णय घेत असतो. आता आपल्याला माहिती आहे की म्हणजे ज्यावेळी इंदिराजींची दुर्दैवी हत्या झाली, त्यांची म्हणजे अग्निसंस्काराच्या आधी त्यावेळेस काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की राजीवजींना प्रधानमंत्री केलं पाहिजे. त्यामुळे परिस्थितीनुसार त्या ठिकाणी ते पक्ष निर्णय घेत असतात. तशा पद्धतीचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला. त्याच्यावर इतकी टीका जी काही केली जाते आहे आणि ती सेक्शन ऑफ द सोसायटी, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर टीका करणारे हँडल्स देखील जर आपण बघितले तर लक्षात येतं की टीका कुठल्या मानसिकतेतनं केली जाते. म्हणून मी म्हटलं की मला याच्या राजकारणात पडायची इच्छा नाही आहे, नाहीतर मी त्याच्यावर पूर्ण डिसायफर करून देऊ शकतो. सर, दो सवाल हैं आपसे. पहला तो मैं बजट को लेकर आपसे सवाल करूँगा क्योंकि हमने कई देशों का FTA किया है हाल में, तो उसका इम्पैक्ट हमने बजाय देखा कि मैन्युफैक्चरिंग यूनिट खासतौर पे MSME और जो माइक्रो लेबर, महाराष्ट्र की भूमिका कितनी अहम हो जाएगी, यहाँ पर पहला सवाल मेरा. उसके बाद मुझे लगता है कि सबसे अहम भूमिका महाराष्ट्र की होगी, क्योंकि FTA के बाद विशेष रूप से जो सेक्टर्स है जिसमें महाराष्ट्र का मैन्युफैक्चरिंग प्रोग्रेस है, मसलन जेम्स एंड ज्वेलरी हम लीडर है, मसलन इंजीनियरिंग सर्विसेज एंड इंजीनियरिंग टूल्स मैन्युफैक्चरिंग में हम इसमें नंबर 1 है. टेक्सटाइल ये हमारा एक प्रकार से महाराष्ट्र का एक फोर्टे है. ऐसे कई क्षेत्र हैं कि जिन क्षेत्रों को सबसे बड़ा मार्केट ज़ीरो ड्यूटी का मिला है, वो सारे क्षेत्र महाराष्ट्र में. इसलिए महाराष्ट्र को तो इसका फ़ायदा मिलेगा ही. और दूसरा, आज के बजट ने इस FTA को लिवरेज करने के लिए जो मैन्युफैक्चरिंग पर जोर दिया है और जिस प्रकार के इंसेंटिव्स और बाकी सारी चीज़ें दी है, उसका महाराष्ट्र फ़ायदा पूरा ले. सेकंड सवाल है सर, इसको लेकर गृह मंत्री भी आपने इसलिए सवाल कर रहा हूँ, हर जवाब आपने दिया है. जो जिस अटैक के बारे में बात हो रही है, क्योंकि लॉरेंस बिश्नोई ने क्लेम कर दिया और इस चीज़ को लेकर सेम वही चीज मोडस ऑपरेंडी सलमान खान के केस में है और सेम इंडस्ट्री है, इसीलिए सवाल आपसे कि अभी तक जो जानकारी है उसमें इस प्रकार की दीवार पर कुछ गोलियां चलाई गई. जिस स्कूटी से वो भागा वो स्कूटी मिली है, उसका मालिक पता चला है, मालिक ने किसी को बेचा है, इन्वेस्टिगेशन चल रहा है. ये ऐसे लोग पकड़े जाएंगे, वो कोई बड़े लोग नहीं हैं. ये ठीक से इनको मतलब जिस प्रकार से इनको सबक सिखाना सिखा देंगे. सर, एक सवाल है कि इस तरह से एक नैरेटिव सेट हो रहा है बीजेपी के खिलाफ और आपके खिलाफ भी, जिस तरह से कहा जा रहा है कि बीजेपी इस पूरे दोनों जो मर्जर के बीच में विरोध का काम कर रही है. बात को बीजेपी का विरोध है, आपने वित्त मंत्रालय जो है वो हत्या ले लिया है. इन तमाम बातों को लेकर क्या आपका कहना है, क्या इसमें सच्चाई? देखिए, पहली बात तो ऐसा कोई नैरेटिव इसमें सेट नहीं होगा, क्योंकि बहुत छोटा सेक्शन है जो इस प्रकार से नैरेटिव तैयार करने की कोशिश कर रहा है. इसमें हम सभी लोग जानते हैं कि कौन कौन लोग हैं जो ये करने की कोशिश कर रहे हैं, जिनके अपने इंटरेस्ट थे और उनके अपने इंटरेस्ट सर्व नहीं हुए, ऐसे लोग मिलकर ऐसा नैरेटिव तैयार कर रहे हैं. बीजेपी ने पहले दिन से बताया कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी एक स्वतंत्र अस्तित्व वाली पार्टी है, उनके निर्णय वो करते हैं. हाँ, ये ज़रूर है कि चूँकि हम उनके साथी हैं, वो हमारे साथ रहे, उनके निर्णयों के पीछे हम पूरी ताकत से खड़े. असं की या संदर्भात मी एवढंच सांगतो की चर्चा कुठलीही अंतिम स्टेजला जर गेली असती तर अजितदादांनी आम्हाला सांगितलं असतं, आमच्याशी चर्चा केली असती. कुठली तारीख जर ठरली असती तर ते आमच्या सरकारमध्ये आहेत आणि सरकारमध्ये आमच्याशी शेअर न करता ते असा निर्णय घेऊ शकतील का? त्यामुळे आता पवारसाहेबांचं त्यांचं काय बोलणं झालं, कोणाचं त्यांचं काय बोलणं झालं, मला याची कल्पना नाही. आमच्यापुरतं मी सांगतो की अशा प्रकारच्या तारखेची माहिती आम्हाला नाही.
सर आपको लगता है अजीत पवार जी जिससे मौत हुई उनकी मौत के ठीक बाद कुछ पॉलिटिकल फिगर्स थे जो इसका लिवरेज पॉलिटिकल लिवरेज देने की कोशिश की थी? इस बात पे मैं कोई टिप्पणी नहीं करना चाहूँगा। कई बार ऐसा होता है कि इस प्रकार की मौत के बाद भी कई प्रकार की राजनीति होती है, ये होनी नहीं चाहिए पर होती है, और उस पर टिप्पणी करना ये मैं ठीक नाही समजतो। कालपर्यंत खरं तर मोठ्या पवार साहेबांनी यात घातपात असल्याची जी काही शक्यता होती ती त्यांनी स्वतः मोडीत काढली होती, परंतु पुन्हा आता व्हॉट्सअपवरनं प्रश्न किंवा ट्विट करून प्रश्न विचारले जातात की अपघाताच्या संदर्भात। मला असं वाटतं की त्या संदर्भात जी काही DG इन्व्हेस्टिगेशन आहे DGCAचे ते काम करत आहेत, ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे, त्याच्यामुळे त्यातलं सगळं सत्य जे आहे ते बाहेर येईल। फॉर्च्युनेटली दोन गोष्टी असतात की याचं जे सगळं कम्युनिकेशन असतं ते कम्युनिकेशन हे पूर्णपणे स्टोर्ड असतं, त्यामुळे ते सगळं अवेलेबल आहे, आणि जे इंटरनल कम्युनिकेशन असतं म्हणजे दोन पायलट आपल्याशी काय बोलले असतील एकमेकाशी किंवा त्यांनी काय केलं असेल हे ब्लॅक बॉक्समध्ये स्टोअर होतं। त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा ज्यावेळेस त्याची पडताळणी होईल त्यावेळेस सगळं सत्य आपल्यासमोर येईल। नागपुरात दोन नगरसेवक आहेत त्यांच्या राजीनाम्याच्या सह्या घेतलेल्या आहेत अशी बातमी हे काही फालतू बातम्या आहेत, अशा कोणाच्या राजीनाम्यावर सह्या बिया घेत नाही, एकदम या बातमीत खेळ करतो।